Hello everyone. In the previous lecture, you already known with the definition of binary operation, semi-group, monoid and group. Okay. Then you see some types of groups and some properties of groups. Okay. So what is mean by group? So group is a set. Okay. A non-empty set G is said to be grouped under the binary operation star, okay, when it satisfies four properties. Okay, so what is that property? Okay, you already known that property. So what is that property? So first property is that closure property. Okay, so closure property means if AB belongs to G, then the binary operation, what is that? Star. A star B also belongs to G. Okay. Second property is that associative property. Okay. If three elements A, B, C belongs to G, then in bracket A star B star C is equals to A star in bracket B star C. Okay. Second property is that associative property. Third, existence of identity. Okay. So in every group there exists an identity element E. Okay, E in G such that A star E is equals to E star A is equals to A for every A in G. Okay, and fourth property is that existence of inverse. Okay, what is that? For A in G there exists A inverse is also in G such that A star A inverse is equals to A inverse star A is equals to आयडेंटिटी एलिमेंट. ओके, तर यात जर चार प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तर आपण त्या सेटला काय म्हणतो तर ग्रुप. ओके, सो या चार प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट क्लोजर प्रॉपर्टी, सेकंड असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, थर्ड एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी अँड फोर्थ एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिले असतील बघा. तर झेड म्हणजे काय तर सेट ऑफ इंटीजर्स. सेट ऑफ इंटीजर्स हा अंडर ॲडिशन ग्रुप आहे. ओके, तर त्याच्यामध्ये बघा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते, क्लोजर प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय होते. आणि झेडची आयडेंटिटी कोणता, आयडेंटिटी एलिमेंट कोणता असेल विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन आहे, म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट हा 0 असणार आहे. म्हणजेच काय, कोणत्याही नंबरमध्ये जर आपण 0 ॲड केला तर आपल्याला तोच नंबर भेटतो. सो आयडेंटिटी म्हणजेच बघा काय प्रॉपर्टी आहे, ए स्टार ई इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू ई स्टार ए. सिमिलरली इनवर्स काय असणार आहे प्रत्येक एलिमेंटचा. आता इथं आपल्या ऑपरेशन कसं आहे तर ॲडिशन हे ऑपरेशन आहे. सो आपल्याला काय आलं पाहिजे, ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजेच कोणती, इनवर्सची. ए स्टार ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट भेटला पाहिजे. सो झेडमध्ये आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे तर 0 आहे. ओके, सो 0 येण्यासाठी आपल्याला काय घेणार, जर आपण झेडमधला एक एलिमेंट घेतला 1 घ्या, 1 आणि 1चा इनवर्स जर -1 घेतला तर 1 - 1 आपल्याला 0 भेटते. सो -1 इज इनवर्स ऑफ 1. सिमिलरली फॉर एव्हरी एलिमेंट इट्स निगेटिव्ह इज इनवर्स. ओके, तर अशा पद्धतीने झेड प्लस इज ए ग्रुप अंडर ॲडिशन. ओके, तर हे झालं आपलं ग्रुपचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं. पुढे आपण त्याच्यातले थेरम पाहणार आहोत. ओके, नेक्स्ट थेरम काय बघा, इफ जी इज ए ग्रुप अँड ए बी सी बिलॉंग्स टू जी, देन फर्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ए स्टार बी इज इक्वल्स टू ए स्टार सी इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू सी विच इज कॉल्ड लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. लेफ्ट कॅन्सलेशन का म्हणलं आहे बघा, कारण ए हा आपला दोन्हीमध्ये लेफ्ट साईडला आहे आणि तो त्याच्यातून कॅन्सल होतो आहे आणि आपल्याला रिझल्ट बी इज इक्वल्स टू सी भेटतो आहे. ओके, सिमिलरली राईट कॅन्सलेशन लॉ म्हणजे काय, इफ बी स्टार ए इज इक्वल्स टू सी स्टार ए इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू सी. ओके, तर याच्यामध्ये ए कुठे आहे बघा, दोन्ही साईडला सेम आहे आणि ए हा राईट साईडला आहे. ओके, सो या दोन प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. दिलं आहे का आपल्याला, फर्स्ट जी इज ए ग्रुप दिला आहे. जी ग्रुप आहे म्हणजे तो कोणत्या प्रॉपर्टी, चार प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार.
फर्स्ट प्रॉपर्टी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, क्लोजर प्रॉपर्टी, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी अँड एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. ओके, आणि दाखवायचं काय आपल्याला ए स्टार बी इज इक्वल्स टू ए स्टार सी इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू सी. ओके, सो फर्स्ट त्याच्यामध्ये आपण 3 एलिमेंट घेणार आहे ए बी सी इन जी. पण जी आपला कसं आहे तर जी इज ए ग्रुप, सो तिथं आपल्याला इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. जर ए हा जीमध्ये असेल तर त्याचा ए इन्व्हर्स पण जीमध्ये एक्झिस्ट असणार आहे. ओके, तर हा झाला आपला एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स. सेकंड आणखी कोणती प्रॉपर्टी लागणार आहे ह्या प्रूफमध्ये आपल्याला आयडेंटिटी. ओके, जर ए हा एलिमेंट जीमध्ये असेल त्याचा इन्व्हर्स पण जीमध्ये असेल, ओके, तर त्याचे आयडेंटिटी एलिमेंट पण आपल्याला तिथे भेटणार आहे. ओके, सो आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे कसा भेटतो बघा, ए स्टार ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स स्टार ए. म्हणजे या दोन्हींचं जर मल्टिप्लिकेशन किंवा आपण ऑपरेशन अप्लाय केलं तर आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटतोय. ओके, सो ए स्टार ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स स्टार ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट. ओके, तर याला 1 म्हणूया. पुढे आपल्याला दाखवायचं काय आहे, ए स्टार बी इज इक्वल्स टू ए स्टार सी इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू सी. सो फर्स्ट आपण हे स्टेटमेंट कन्सिडर करणार आहे. कोणते, ए स्टार बी इज इक्वल्स टू ए स्टार सी. आणि आपल्याला दोन्ही साईडहून ए हा कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार, प्री मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय ए इन्व्हर्स. ओके, सो प्री मल्टिप्लाय करणार आहे ए इन्व्हर्सने दिलेल्या या इक्वेशनला. तर काय येईल बघा, ए इन्व्हर्स स्टार ए इन स्टार बी इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स स्टार ए स्टार सी. बट आपल्या ग्रुपची प्रॉपर्टीनुसार काय बघा, ए स्टार ए इन्व्हर्स किंवा ए इन्व्हर्स स्टार ए हा आयडेंटिटी असतो. ओके, सो इथे ए स्टार ए इन्व्हर्स किंवा ए इन्व्हर्स स्टार ए काय येणार आहे, आयडेंटिटी एलिमेंट. तर या दोन्ही या व्हॅल्यूसाठी याच्यासाठी आपण आयडेंटिटी सबस्टिट्यूट करणार आहे आणि इथे पण आयडेंटिटी सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, सो आपलं इक्वेशन काय होईल, ई स्टार बी इज इक्वल्स टू ई स्टार सी. बट आपला हा ग्रुप असल्यामुळे तिथे आयडेंटिटी एक्झिस्ट होते. सो आयडेंटिटीने कोणत्या जरी इलेमेंटला मल्टिप्लाय केलं किंवा ऑपरेशन अप्लाय केलं तर इलेमेंट तोच भेटतोय. ओके, बट ई स्टार ए इज इक्वल्स टू ए स्टार इज इक्वल्स टू ए फॉर एव्हरी ए इन जी. सो याच्यावरून आपण काय म्हणणार, बी इज इक्वल्स टू सी. ओके, तर अशा पद्धतीने आपण बी इज इक्वल्स टू सी दाखवला. फर्स्ट आपण काय केला, ए स्टार बी इज इक्वल्स टू ए स्टार सी आपल्याला दिलं होतं. तर त्या इक्वेशनला आपण ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय केलं आहे. ओके, सो ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं, ए इन्व्हर्स स्टार ए स्टार बी इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स स्टार ए स्टार सी. बट फ्रॉम 1 ए स्टार ए इन्व्हर्स and A inverse star A is equals to E, which is the property of group. सो त्याच्यावरून E आपण इथे सबस्टिट्यूट केला A इन्व्हर्स स्टार A साठी. बट कोणत्या पण इलेमेंटला जर आपण आयडेंटिटी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच इलेमेंट भेटतो. सो त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला E स्टार B म्हणजेच B आणि E स्टार C म्हणजेच C, वेअर E इज ए आयडेंटिटी एलिमेंट. E काय आहे तर आयडेंटिटी एलिमेंट. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट काय आहे बघा, टू शो दॅट बी स्टार ए इज इक्वल्स टू टी स्टार ए इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू सी, विच इज राईट कॅन्सलेशन लॉ. सेम आपण अशाच पद्धतीने तो पण प्रूव्ह करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय करायला लागेल, इथे आपण प्री मल्टिप्लाय केलं होतं याच्यामध्ये, तर इथे आपण पोस्ट मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स. ओके, सो काय येईल बघा त्याच्यामध्ये, सिमिलरली फॉर बी स्टार ए इज इक्वल्स टू सी स्टार ए, याच्यामध्ये काय करणार, पोस्ट मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय ए इन्व्हर्स. सो पोस्ट मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, बी स्टार ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू सी स्टार ए इन्व्हर्स. ओके, बट ए स्टार ए इन्व्हर्स म्हणजेच काय, आयडेंटिटी एलिमेंट आहे, जे की आपली ग्रुपची प्रॉपर्टी आहे. सो ए स्टार ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट. सो इथं आपण ए स्टार ए इन्व्हर्सच्या ठिकाणी ई सबस्टिट्यूट करणार आहे दोन्ही साईडला. सो इथं काय येईल, बी स्टार इज इक्वल्स टू सी स्टार ई. बट कोणत्या पण संख्येला जर आपण आयडेंटिटीने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, तोच एलिमेंट भेटतो. ओके, सो इथं काय येणार, बी इज इक्वल्स टू सी. ओके, सिमिलरली आपण सेकंडसाठी पण प्रूफ घेतला हा.
ओके, फक्त तुम्ही ग्रुपच्या प्रॉपर्टीज आहेत त्या लक्षात ठेवा. थेरम्स एकदम सोपे आहेत बघा याच्यातले. Okay, now to see the second theorem of group, which is if G is a group and A, B in G, then the equations A star X is equals to B and Y star A is equals to B have unique solutions. X is equals to A inverse B and Y is equals to B star A inverse रिस्पेक्टिवली. ओके, म्हणजेच काय दिलं आहे आपल्याला, जी एक ग्रुप दिला आहे त्याच्यामधले दोन एलिमेंट्स ए बी इन जी. तर दाखवायचं काय आपल्याला, हे इक्वेशन आहे बघा, ए एक्स इज इक्वल्स टू बी अँड वाय इज इक्वल्स टू बी. यांचे सोल्युशन्स काय असतील, एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स बी, ए इनवर्स स्टार बी अँड वाय इज इक्वल्स टू बी स्टार ए इनवर्स. हे त्याचे युनिक सोल्युशन्स असतील असं दाखवायचं आहे आपल्याला. ओके, सो प्रूफ स्टार्ट करताना आपल्याला फर्स्ट आपण हे लक्षात ठेवा, आपल्याला दिलं काय काय हे आपण बघणार आहे. सो फर्स्ट दिले काय आपल्याला, जी इज ए ग्रुप अँड ए बी बिलॉंग्स टू जी. ओके, सो आणि इक्वेशन्स कोणते दिल्यात, ए स्टार एक्स इज इक्वल्स टू बी अँड वाय स्टार ए इज इक्वल्स टू बी. ओके, सो आपण फर्स्ट ते दोन इक्वेशन कन्सिडर करणार आहेत. कोणते आहेत ते, ए स्टार एक्स इज इक्वल्स टू बी वेअर ए बी बिलॉंग्स टू जी. ओके, आणखी काय दिलं आपल्याला, जी हा ग्रुप दिला आहे. सो जी जर ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ए इनवर्स एक्झिस्ट होईल. जे आपल्या प्रॉपर्टीनुसार ग्रुपच्या देर एक्झिस्ट अँड इनवर्स फॉर इच एलिमेंट. सो ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू जी. ओके, देन आपण काय करणार आहे, हे जे इक्वेशन आहे ए स्टार एक्स इज इक्वल्स टू बी, याचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सो एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला इकडे फक्त एक्स राहायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला इथला ए निघून गेला पाहिजे. सो आपण त्यासाठी काय करणार, इकडे ए इनवर्सने इथे मल्टिप्लाय करणार आहे. सो आपण प्री मल्टिप्लाईंग ए इनवर्स ए इनवर्स, याला इक्वेशन 1 म्हणू आपण म्हटलं तर, प्री मल्टिप्लाईंग ए इनवर्स बी गेट, या इक्वेशनला आपण ए इनवर्सने मल्टिप्लाय करणार आहे. सो ए इनवर्स स्टार ए स्टार एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी. ओके, सो या साईडला फक्त आपल्याला एक्स आणायचं, एवढं लक्षात ठेवा. सो ए इनवर्स स्टार ए म्हणजेच काय बघा, ग्रुपच्या प्रॉपर्टीनुसार दिस इज अँड आयडेंटिटी एलिमेंट, म्हणजेच कोणत्या पण संख्येला त्याच नंबरने त्याच संख्येच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं सो आपल्याला व्हॅल्यू काय भेटते तर आयडेंटिटी एलिमेंट. सो ए इनवर्स स्टार ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी. बट कोणत्या पण संख्येला जर आयडेंटिटीने मल्टिप्लाय केलं तर तोच एलिमेंट भेटतो. सो एक्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, ए इनवर्स स्टार बी. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी, हे आपलं हेच दाखवायचं होतं आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय येते, ए इनवर्स स्टार बी. ओके, तर ते पुढे अजून काय म्हणलं आपण, दिस इज अन युनिक सोल्युशन, म्हणजे याच्यापेक्षा याचं सोल्युशन वेगळं असू शकत नाही हे दाखवायचं आहे आपल्याला. सो त्यासाठी आपण काय करणार, दोन सोल्युशन्स घेणार आहे. इथे कसा एक्स हा एकच सोल्युशन आहे असं दाखवायचं आहे, त्यासाठी आपण दोन सोल्युशन घेणार आहेत आणि दोन्ही सोल्युशन हे एकच आहे हे दाखवणार. सो त्याच्यावरून त्याचा आपला युनिकनेस प्रूव्ह होईल. ओके, त्याच्यावरून त्याचा युनिकनेस प्रूव्ह होईल. तर हे सोल्युशन एक्स हे सोल्युशन जे भेटणार आहे आपल्याला, तर ते जीमध्ये असेल का, तर ते कसं चेक करणार बघा. ए इनवर्स कुठे आहे तर जीमधला एलिमेंट आहे, कारण ए जीमध्ये आहे तर त्याचा इनवर्स पण जीमध्ये असणार आहे. बी कुठे आहे तर जी आहे, जीमध्ये आहे. आणि आपली क्लोजर प्रॉपर्टीनुसार त्यांचं बायनरी ऑपरेशन जर आपण दोन एलिमेंटचं घेतलं आणि त्यांच्यामध्ये स्टार आहे ऑलरेडी, ते बायनरी ऑपरेशन आहे, तर ते पण जीमध्येच असणार आहे. ग्रुपच्या प्रॉपर्टीनुसार फर्स्ट प्रॉपर्टी आहे बघा क्लोजर प्रॉपर्टी, त्यानुसार ए इनवर्स स्टार बी पण आपला जीमध्ये असणार आहे. बट ए इनवर्स स्टार बी म्हणजेच काय, एक्स. सो एक्स इज ऑल्सो बिलॉंग्स टू जी, द सोल्युशन एक्झिस्ट इन जी.
सो पुढे आपण आता युनिकनेस प्रूव्ह करणार आहे. तर त्यासाठी 2 सोल्युशन्स घेणार आहे, x1 आणि x2, आणि ते दोन्ही सोल्युशन एकच आहे असं दाखवणार आहे आपण. ओके. सो फर्स्ट सोल्युशन जर असेल x1, जर या इक्वेशनचं सोल्युशन असेल, इक्वेशन कोणतं दिलं आहे आपल्याला, ax इज इक्वल्स टू बी. सो x1 जर सोल्युशन असेल तर ते आपण कसं लिहिणार, ax1 इज इक्वल्स टू बी, आणि x2 सोल्युशन असेल तर ax2 इज इक्वल्स टू बी. बट बी हे दोन्ही साईडला सेम आहे. सो ax1 इज इक्वल्स टू ax2 येणार, विच इम्प्लाइज x1 इज इक्वल्स टू x2. सो याच्यावरून आपला युनिकनेस प्रूव्ह झाला, कारण आपण कोणतेही 2 सोल्युशन्स वेगळे असे घेतले तरी ते सोल्युशन सेमच येतं. ओके. तर अशा पद्धतीने आपण ए स्टार एक्स इज इक्वल्स टू बीचं सोल्युशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी अँड विच इज ए युनिक सोल्युशन. ओके. सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशन काय दिले बघा. सेकंड इक्वेशन काय आहे, वाय स्टार ए इज इक्वल्स टू बी, आणि दाखवायचे काय, वाय इज इक्वल्स टू बी स्टार ए इनव्हर्स. सो म्हणजेच वाय या इक्वेशनचं सोल्युशन वाय इज इक्वल्स टू बी स्टार ए इनवर्स हे दाखवायचं आपल्याला, विच इज अन युनिक सोल्युशन असं पण दाखवायचं आपल्याला. सो फर्स्ट आपण वाय स्टार ए इज इक्वल्स टू बी घेतला इथे. तर आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे, म्हणजे फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, लक्षात ठेवा. तर इथे या साईडला फक्त म्हणजे लेफ्ट साईडला आपल्याला फक्त वाय राहिला पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, इथला ए निघून गेला पाहिजे. तर तो जाण्यासाठी इथं आपल्याला ए इनवर्सने मल्टिप्लाय करणार आहे. सो ए आहे म्हणजे जीमध्ये ए इनवर्स पण असणार आहे. सो पोस्ट मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्स वी गेट वाय स्टार ए इनवर्स इज इक्वल्स टू बी स्टार ए इनवर्स. ओके. सो वाय स्टार ए इनवर्स म्हणजेच काय, तर आयडेंटिटी एलिमेंट आहे. कारण कोणत्या पण संख्येला त्याच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1 किंवा आयडेंटिटी एलिमेंट मिळतो. सो बी स्टार ए इनवर्स, सो वाय स्टार ई इज इक्वल्स टू बी स्टार ए इनवर्स. बट ई म्हणजेच जर आपण आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे 1 असू शकतो आयडेंटिटी एलिमेंट. सो वाय स्टार ई आयडेंटिटी एलिमेंट घेतला तर त्याचं ॲन्सर पण वायच येणार आहे. म्हणजेच कोणत्या पण संख्येला जर आपण त्याच्या आयडेंटिटीने मल्टिप्लाय केलं तर तोच एलिमेंट भेटतो. सो वाय इज इक्वल्स टू काय येणार आहे, बी स्टार ए इनवर्स. ओके. सो सिन्स बी हे सोल्युशन आपल्या जीमध्ये एक्झिस्ट होईल का हे पाहायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला हा प्रोडक्ट जो असणार आहे बी स्टार ए इनवर्स तो पण जीमध्ये गेला पाहिजे, तरच वाय पण जीमध्ये असेल. सिन्स बी बिलॉंग्स टू जी. ओके. बी तर ऑलरेडी जीमधला आहे, ए पण जीमध्ये आहे आणि त्याचा इनवर्स पण जीमध्ये असणार आहे. सो बी जर जीमध्ये असेल, ए इनवर्स पण जीमध्ये असेल, तर त्यांचं स्टार बी स्टार ए इनवर्स इज ऑल्सो बिलॉंग्स टू जी. सो वाय बिलॉंग्स टू जी. सो हे कोणत्या प्रॉपर्टीनुसार घेतले आपण, क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टीनुसार वाय इज ऑल्सो बिलॉंग्स टू जी. हे झालं आपलं सोल्युशन आहे, एक्झिस्ट झालं आहे. पुढे आपल्याला दाखवायचं काय, तर हे युनिक सोल्युशन दाखवायचं आहे. सो आपण 2 सोल्युशन घेणार, जसं आपण पाठीमागे घेतले होते x1 आणि x2 टू सोल्युशन. तर इथं आपण आता y1 आणि y2 बी 2 सोल्युशन्स ऑफ y1 वाय ए इज इक्वल्स टू बी. सो 2 सोल्युशन असतील तर ते काय होणार, y1 ए इज इक्वल्स टू बी अँड y2 ए इज इक्वल्स टू बी. सो बी हे दोन्ही साईडला सेम आहे. हे जर 2 इक्वेशन इक्वेट केलं तर याच्यावरून काय येणार, y1 ए इज इक्वल्स टू y2 ए, बट एला ए कॅन्सल होतो आहे आणि y1 इज इक्वल्स टू y2. हेन्स सोल्युशन्स फॉर x अँड y इज ए युनिक सोल्युशन्स इन जी. ओके. तर इथं आपण ग्रुपच्या 3 प्रॉपर्टी तसे यूज केल्यात बघा. फर्स्ट प्रॉपर्टी आपण काय घेतली, ए इनवर्स. ए जर जीमध्ये असेल तर ए इनवर्स पण जीमध्ये असतो. ओके. सो फर्स्ट आपल्याला इक्वेशन दिलं होतं ए स्टार एक्स इज इक्वल्स टू बी, आणि आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी. तर इथे एक्स फक्त व्हॅल्यू आणण्यासाठी आपण याला ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं. सो इथं आपल्याला ए इनवर्स स्टार एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी. बट ए इनवर्स स्टार ए म्हणजेच काय, तर आयडेंटिटी एलिमेंट. सो आयडेंटिटी एलिमेंटनं कोणत्याही एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर तोच एलिमेंट भेटतो. सो एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स स्टार बी. बट हे सोल्युशन जीमध्ये असेल का हे चेक करण्यासाठी आपण क्लोजर प्रॉपर्टी यूज केली. सिन्स ए बिलॉंग्स टू जी, ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू जी, बी बिलॉंग्स टू जी, so their product is also belongs to G. So X belongs to G, which is from closure property.
द सोल्युशन एक्झिस्ट इन जी. सिमिलरली आपण वायसाठी पण प्रूव्ह केलं आणि युनिकनेस दाखवण्यासाठी 2 सोल्युशन घेतले x1 आणि x2 आणि ते दोन्ही सोल्युशन एकच आहे असं आपण दाखवलं. सो तो युनिकनेस प्रूव्ह झाला. सिमिलर केस आपण वाय स्टार ए इज इक्वल्स टू बीसाठी प्रूव्ह केले. इथे जसं आपण प्री मल्टिप्लाय केलं होतं ए इन्व्हर्सने, सो इथं आपल्याला पोस्ट मल्टिप्लाय करावं लागेल कारण ए हा राईट साईडला आहे. सो आपल्याला इथं सोल्युशन काय भेटलं, वाय इज इक्वल्स टू बी स्टार ए इन्व्हर्स. वाय इज इक्वल्स टू बी स्टार ए इन्व्हर्स विच इज ए युनिक सोल्युशन. ओके, अशा पद्धतीने आपले हे 2 थेरम इथे कंप्लीट झाले. सो आणखी एक पॉईंट आहे बघा आपला पुढचा. नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्डर ऑफ ॲन इलेमेंट इन ए ग्रुप. म्हणजे काय, ग्रुप म्हणजे काय ते ऑलरेडी आपण बघितले. तर ग्रुपमधल्या प्रत्येक इलेमेंटची ऑर्डर काय असेल. सो व्हॉट इज दॅट ऑर्डर, तर त्याची आपण डेफिनेशन बघणार आहे. सो ग्रुप म्हणजे आपल्या 4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात हे फक्त लक्षात ठेवा. सो ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये क्लोजर प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिटी एलिमेंट आणि इन्व्हर्स एलिमेंट एक्झिस्ट होतात. ओके, सो आपण ऑर्डरची डेफिनेशन बघूया. लेट ई बी दी आयडेंटिटी एलिमेंट ऑफ ग्रुप जी. म्हणजे काय, ई तर आपली आयडेंटिटी एलिमेंट आहे. अँड लेट ए इज एनी एलिमेंट इन जी. वी से दॅट ए इज ऑफ फायनाईट ऑर्डर एन. ए हा फायनाईट ऑर्डर एन कसं असेल, इफ n is a least positive integer such that a raised to n is equals to e. a raised to n is equals to e and we denote it by order of a is equals to n. म्हणजेच काय, ए जरी आपण कोणताही इलेमेंट घेतला ग्रुप जी मधील आणि त्याची आपण पॉवर घेत गेलो, म्हणजे फर्स्ट पॉवर सेकंड पॉवर, तर आपल्याला काय आलं पाहिजे, या पॉवर आपण कुठंपर्यंत घेणार आहे की जोपर्यंत आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटत नाही. ओके, ज्या पॉवरसाठी आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटणार आहे तर ती पॉवर म्हणजेच काय असणार आहे, ऑर्डर ऑफ दॅट इलेमेंट. ओके, सो इफ एन इज अ लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर सच दॅट ए रेज टू एन इज इक्वल्स टू ई, देन वी डिनोट इट बाय ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू एन. तर ही झाली फायनाईट ऑर्डर. जर आपल्याला अशी कोणतीच पॉवर भेटली नाही की ज्याच्यासाठी आयडेंटिटी एलिमेंट भेटतोय, तर ती ऑर्डर, तर तो ए एलिमेंट कोणत्या ऑर्डरचा असणार आहे, तर इनफायनाईट ऑर्डरचा असणार आहे. ओके, इफ ए इज नॉट ऑफ फायनाईट ऑर्डर देन ए इज सेड टू बी ऑफ इनफायनाईट ऑर्डर. ओके, म्हणजेच काय, ग्रुपमधलाच प्रत्येक इलेमेंटला काहीतरी ऑर्डर एक्झिस्ट होते. सो ऑर्डर कशी काढायची, त्याच्या आपण पॉवर घेत जाणार. अशा कुठंपर्यंत घेणार पॉवर, जोपर्यंत आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटत जाणार. आणि असं पॉसिबलच नसेल की त्याला आयडेंटिटी एलिमेंट एक्झिस्ट होईल कोणतीही पॉवर घेतली तरी. तर त्याला कशी ऑर्डर असणार आहे, इनफायनाईट ऑर्डर असणार आहे. ओके, सो फायनाईट ऑर्डर अँड इनफायनाईट ऑर्डर हे लक्षात ठेवा. तर आणखी काही रिमार्क्स आहेत बघा ऑर्डरवरती. सो फर्स्ट रिमार्क इज दॅट इफ जी इज ए ग्रुप अंडर ॲडिशन. जी कसा ग्रुप घेतला आपण, अंडर ॲडिशन, तर त्या ॲडिशनमध्ये आयडेंटिटी एलिमेंट कोणता असतो, 0 एलिमेंट. मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी एलिमेंट 1 असतो. म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर येतो. सो आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे तोच असतो. सिमिलरली जर ॲडिशनमध्ये आयडेंटिटी एलिमेंट फाइंड केला तर तो कोणता असणार आहे, 0. म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केला की आपल्याला तोच एलिमेंट भेटतो. सो ॲडिशनमध्ये 0 हा आयडेंटिटी एलिमेंट असतो. ओके, सो इफ जी इज ए ग्रुप अंडर ॲडिशन ऑपरेशन देन वी रीड a raised to n is equals to e as na is equals to 0. तर आपण मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच्या पॉवर घेत जाणार. जर आपल्याकडे ॲडिशनच ऑपरेशन असेल तर काय करणार आपण, इलेमेंट्स ॲड करत जाणार आहे. म्हणजे एन ए इज इक्वल्स टू कुठंपर्यंत, जोपर्यंत आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट 0 भेटत नाही. ओके, सो जर ॲडिशन ऑपरेशन असेल तर आपला ए रेज टू एन इज इक्वल्स टू ई कसं असणार आहे, एन ए इज इक्वल्स टू 0. ओके, सेकंड रिमार्क बघा काय आहे, दी ऑर्डर ऑफ आयडेंटिटी एलिमेंट इन ए ग्रुप इज ए 1. म्हणजे ग्रुपमधला जो आयडेंटिटी एलिमेंट असणार आहे, प्रत्येक ग्रुपमधला जो आयडेंटिटी एलिमेंट असणार आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे, 1च असणार आहे ऑब्वियसली. कारण आपल्याला पॉवर घेत
कुठंपर्यंत जायचं आहे तोपर्यंत आयडेंटिटी एलिमेंट भेटत नाही. जर ग्रुपमध्ये एकच एलिमेंट असेल आणि तो पण आयडेंटिटीज असेल तर त्याची ऑर्डर काय असणार आहे, वनच असणार आहे, कारण ईची e⁻1 इज ई. सो आयडेंटिटी एलिमेंटची ऑर्डर काय असणार आहे, 1 आहे. नेक्स्ट, इफ ए इन जी अँड a⁻m इज इक्वल्स टू आयडेंटिटी एलिमेंट, म्हणजे कोणत्या तरी एका पॉवरला आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटतो फॉर सम पॉझिटिव्ह इंटिजर m, देन ऑर्डर ऑफ ए इज लेस देन इक्वल्स टू m. म्हणजे एकतर m असू शकते किंवा mपेक्षा लेस असू शकते. ओके, कारण आपल्याला लिस्ट पॉझिटिव्ह असेल आपली ऑर्डर. लिस्ट पॉझिटिव्ह एलिमेंट जर कसा असेल a⁻n इज इक्वल्स टू ई असेल तर एन हा त्याची ऑर्डर असे म्हणतो. पण इथं आपल्याला एम कसा घेतला आहे, आपण कोणताही पॉझिटिव्ह इंटेजर घेतला आहे की ज्याचे a⁻m इज इक्वल्स टू ए येते. सो ऑर्डर ऑफ ए कशी असणार आहे, एकतर एम असणार आहे किंवा एमपेक्षा लहान असणार आहे. ओके, सो पुढे आपण काही एक्झाम्पल बघणार आहे ऑर्डर कशी फाइंड करायची त्यासाठी. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, जी हा ग्रुप घेतला आपण कोणता, 1 -1 I -I. जी बघा कोणता ग्रुप घेतला आपण, 1 -1 I -I. तर फर्स्ट जी हा ग्रुप आहे का हे चेक करणार आपण. बघा जी हा ग्रुप असेल का, असेल. अंडर मल्टिप्लिकेशन घेतलं आहे आपण. ऑपरेशन लक्षात ठेवा, ऑपरेशन कोणतं घेतलं आहे, मल्टिप्लिकेशन. सो जी ग्रुप असणार आहे कारण इथं आयडेंटिटी एलिमेंट 1 आहे. ओके, आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे, 1 आहे. सेकंड, आयचं जर इन्व्हर्स घेतला तर तो काय येणार आहे, -I. 1चा -1 असणार आहे. सॉरी, 1चा तो स्वतः 1च असणार आहे. -1चा इन्व्हर्स -1 असणार आहे. आयचा इन्व्हर्स काय आहे, -I. आणि -Iचा काय असणार आहे, I असणार आहे. आणि क्लोजर आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी तर एक्झिस्ट होतातच. ओके, सो आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे ते 1 आहे, हे लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजे 1 असते आणि ॲडिटिव्ह आयडेंटिटी 0 असते. सो पुढे काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक इलिमेंटची ऑर्डर फाइंड करायची. प्रत्येक इलिमेंटची आपल्याला ऑर्डर फाइंड करायची. ओके, सो ऑर्डर फाइंड करताना फर्स्ट 1ची ऑर्डर, 1 म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट आहे. सो 1ची ऑर्डर काय असणार आहे, 1च असणार आहे. कारण तुम्हाला ऑलरेडी मी रिमार्कमध्ये सांगितलं, कोणत्याही ग्रुपमधील जर आयडेंटिटी एलिमेंट असेल तर त्याची ऑर्डर नेहमी 1 असते. सेकंड, -1ची ऑर्डर फाइंड करायची आपल्याला. -1ची ऑर्डर फाइंड करायची. सो आपले ऑर्डर फाइंड करताना आपण काय घेतो, त्याच्या पॉवर वाढवत जातो जोपर्यंत आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटत नाही. तर -1चा जर आपण स्क्वेअर घेतला तर आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट भेटतो 1. सो याची ऑर्डर काय असणार आहे, ऑर्डर ऑफ -1 म्हणजे जी पॉवर येणार आहे ती त्याची ऑर्डर असणार आहे. सो ऑर्डर ऑफ -1 इज 2. थर्ड, आपल्याला आयची ऑर्डर फाइंड करायची. सो आय घेतला आपण फर्स्ट. पुढे काय करूया आपण, I² घेऊया. I² घेतला तर काय येतो, -1. तर -1 आहे का आयडेंटिटी एलिमेंट, नाही आहे. पुढे आता पुढची पॉवर घेणार आपण I³. सो I³ काय असतो, I³ काय आहे, -I. सो -I आहे का आयडेंटिटी एलिमेंट, नाही आहे. सो I⁴ घेऊयात आपण. सो I⁴ म्हणजे काय येणार, I⁴ म्हणजे I² इंटू I². बट I² इज -1, I² इज -1, -1 इंटू -1 1 आला. सो आयची 4th पॉवर घेतल्यानंतर आपल्याला 1 भेटतो विच इज आयडेंटिटी एलिमेंट. सो ऑर्डर ऑफ आय काय असणार आहे, ऑर्डर ऑफ आय काय असणार आहे, 4. म्हणजे कोणती पॉवर आपल्याला 1 भेटते, आयची कोणती पॉवर 1 येते, 4th पॉवर. सो ऑर्डर काय असणार आहे, आयची 4 असणार आहे. सिमिलरली ऑर्डर ऑफ -I फाइंड केली तर ती काय येते बघूया. -Iचा फर्स्ट आपण स्क्वेअर घेऊ. -Iचा स्क्वेअर घेतला तर काय येईल, -1 येतो आहे. पुढे -Iचा³ घेतला तर काय येतो आहे, -Iचा³ -Iचा³ काय येईल, -I³ विच इज -I प्लस I येईल. ओके, हा पण एलिमेंट आयडेंटिटी नाही. सो -Iचा जर 4th पॉवर घेतली तर काय येईल, -I² -I².
आय स्क्वेअर -1 असतो, म्हणजे कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर घेतला तर तो पॉझिटिव्ह येतो. तो कोणताही नंबर असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो. सो आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर विच इज -1 इंटू -1 सो 1. सो मायनस आयची पण 4th पॉवर घेतली तर आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट 1 भेटतो आहे. सो ऑर्डर ऑफ मायनस आय काय असणार आहे, 4 असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर फाइंड करू शकतो. सो ऑर्डर ऑफ आयडेंटिटी एलिमेंट इज 1. सेकंड एलिमेंट आपण -1 घेतला. सो -1ची जर सेकंड पॉवर घेतली तर आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट 1 भेटतो. सो -1ची ऑर्डर 2 येते. सिमिलरली आपल्याला नेक्स्ट एलिमेंटची ऑर्डर फाइंड करायची आहे आयची. सो आयची ऑर्डर फाइंड करताना फर्स्ट पॉवर घेतली तर तो आयच येणार आहे. सेकंड पॉवर घेतली तर -1 येतो आहे, म्हणजे आय स्क्वेअर -1. थर्ड पॉवर घेतली तर -आय येतो आहे. फोर्थ पॉवर घेतली तर 1 घेतो आहे. सो विच इज आयडेंटिटी एलिमेंट. सो ऑर्डर ऑफ आय इज इक्वल्स टू 4. सिमिलरली ऑर्डर ऑफ -आय पण 4 येते. ओके, तर अशा पद्धतीने आपण ऑर्डर फाइंड करतो. तर ही झाली फायनाईट ऑर्डर, म्हणजे 1 2 3 4 विच आर फायनाईट नंबर. तर आपल्याला इनफायनाईट ऑर्डर म्हणजे काय असेल हेचं एक्झाम्पल एखादं बघूयात आपण. इनफायनाईट ऑर्डरचं एखादं एक्झाम्पल बघूया आपण. आता बघा इथं आपण कोणता ग्रुप घेतला आहे, कन्सिडर द ग्रुप ऑफ इंटिजर्स झेड. इंटिजर्स म्हणजे कोणते, +-1 +-2 0 अँड सो ऑन. म्हणजे कसे एलिमेंट्स असणार आहेत, सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0. ओके, सो आपण सेट ऑफ इंटिजर्स झेड घेतला आहे अंडर ॲडिशन ऑपरेशन. इंटिजर झेडवरती आपण ऑपरेशन कोणतं घेतलं आहे, ॲडिशन ऑपरेशन. सो झेड प्लस इज अ ग्रुप अंडर ॲडिशन, हे तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. तर आता जर ऑपरेशन ॲडिशन असेल तर त्याच्यामध्ये आयडेंटिटी एलिमेंट कोणता असतो, 0 एलिमेंट. ओके, सो आयडेंटिटी एलिमेंटची ऑर्डर नेहमी 1 असते. सो 0ची ऑर्डर इथे 1 आहे. ओके, सो नेक्स्ट आपण एक रिमार्क बघितला होता बघा. फर्स्ट रिमार्क, जर ॲडिशन ऑपरेशन असेल तर आपण इथं आता मल्टिप्लिकेशन असेल तर a⁻n इज इक्वल्स टू e अशा पॉवर घेत जातो. जर ॲडिशन असेल तर आपण na इज इक्वल्स टू 0. हे आपलं सॅटिस्फाय झालं पाहिजे. बघूया आता आपला सेट ऑफ इंटिजर्स कोणता आहे, झेड. सो झेडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 0 1 -1 2 -2 अँड सो ऑन. तर आपल्याला याच्यातले प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर फाइंड करायची. 0 तर आयडेंटिटी एलिमेंट आहे, सो त्याची ऑर्डर काय असणार आहे, 0 कसं आहे आयडेंटिटी एलिमेंट आहे. सो ऑर्डर ऑफ 0 इज इक्वल्स टू 1. सेकंड आता आपल्याला 1ची ऑर्डर फाइंड करायची. ऑर्डर फाइंड करणार म्हणजे आपण काय त्याच्या पॉवर घेत जातो. पण आता इथं ऑपरेशन कसं आहे, ॲडिशन ऑपरेशन आहे, म्हणजेच काय ॲड करत जाणार आहे प्रत्येक एलिमेंट. सो 1 + 1 घेतला तर आपण काय येणार आहे, 2. 1पासून स्टार्ट करूया. 1 + 1 घेतला तर 2 होणार. 1 + 1 + 1 घेतला तर 3 येणार आहे. म्हणजे काय आपण 2 वेळा 1 ॲड केला, 3 वेळा 1 ॲड केला, 4 वेळा 1 ॲड केला, 1 + 1 + 1 + 1 विच इज 4. तर बघा इथं तुम्हाला एक ऑब्झर्व होईल, जसं आपण ऑर्डर वाढवत जाऊ म्हणजे पॉवर जशी आपण वाढवत जाऊ 2 3 4 तर आपल्याला व्हॅल्यूज पण आपल्या वाढत जात आहेत. म्हणजे इथे कधी आपल्याला 0 भेटेल का, इथे आपल्याला कधी 0 भेटेल का, म्हणजे n ऑफ किती 1 किती घेतल्यानंतर आपल्याला इथे 0 भेटेल. तर असं कधीच पॉसिबल होणार नाही की आपल्याला इथे 0 भेटेल. आपल्याला हे एलिमेंट्स वाढतच जातील. जर 5 1 घेतला तर 5 येईल, 6 1 घेतला तर 6, 10 1 घेतला तरी 10, अशा पद्धतीने आपले वाढतच जात आहेत. म्हणजे सो याला ऑर्डर कुठे एक्झिस्ट होईल का, नाही. तर असं प्रत्येक एलिमेंटसाठी, झेडमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी आपल्याला ऑर्डरच एक्झिस्ट होणार नाही. कारण आपण जशा पॉवर वाढत जाऊ तसे आपले व्हॅल्यूज पण वाढत जात आहेत, कुठेच कमी होत नाही. सो दिस इज ॲन इनफायनाईट ऑर्डर. सो 1 इज ॲन इनफायनाईट ऑर्डर. सिमिलरली -1 जरी घेतला आपण तो पण इज ॲन इनफायनाईट ऑर्डर. असा प्रत्येक एलिमेंट झेडचा हा आपला इनफायनाईट ऑर्डर्स असणार आहे. ओके, जर फायनाईट ऑर्डर असेल तर त्याची पॉवर 1 आली असती. तर याच्यामध्ये पॉवर आपल्या जसं वाढवत जाईल तसं वाढवतच जात आहेत. सो दिस इज नॉट ए
finite order. So every element in Z is of infinite order. So every element in Z is of infinite order. इथे बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा ऑर्डर जसं आपण ऑर्डर वाढत जाऊ तशा व्हॅल्यूज पण कमी होत होत्या, पण ॲडिशन ऑपरेशन घेतलं की तिथं व्हॅल्यूज वाढतच जात आहेत, कुठेच आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट एक्झिस्ट होत नाही. सो ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट इन झेड इज ऑफ इनफायनाईट ऑर्डर. ओके, तर हे आपले फायनाईट ऑर्डर आणि इनफायनाईट ऑर्डर इथे आपण बघितले. तर अशा पद्धतीने आपला ऑर्डर ऑफ एलिमेंट हा टॉपिक कंप्लीट झाला इथे. ओके, राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.